आपण कॉर्पोरेट जगातल्या त्या बंद दारांच्या बोर्डरूम्सचं चित्र जरा डोळ्यांसमोर आणूया. अगदी. जिथे अत्यंत महत्वाचे निर्णय होतात. हो ना. तिथे एका मोठ्या लाकडी टेबलाभोवती बसलेले काही मोजके लोक असतात. ते हजारो कोटींचे निर्णय घेतात आणि एका रात्रीत कंपन्यांची पूर्ण दिशाच ठरवतात. आणि बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की हे एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि रहस्यमय जग आहे. बरोबर. तिथे प्रवेश मिळवणं सर्वसामान्यांना जवळपास अशक्य आहे असंच वाटतं. पण जर असं म्हटलं की हा अत्यंत शक्तिशाली बोर्डरूममध्ये एक अतिशय महत्वाची खुर्ची नव्याने प्रवेश करू पाहणाऱ्या व्यावसायिकांची वाट पाहत आहे. म्हणजे तुम्ही स्वतंत्र संचालक या पदाबद्दल बोलत आहेत. नक्कीच. आज आपण स्वतंत्र संचालक म्हणजेच इंडिपेंडंट डिरेक्टर या अत्यंत प्रभावशाली भूमिकेवरही सखोल चर्चा करणार आहोत. डॉक्टर राहुल खरात यांनी हाऊ टू बिकम अन इंडिपेंडंट डिरेक्टर एक्झामिनेशन सिलेबस या नावाचा एक अतिशय सविस्तर लेख लिहिला आहे. हो, मी वाचलाय तो. अत्यंत माहितीपूर्ण असा तो लेख आहे. होय. हा लेख म्हणजे एका अर्थाने कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या शिखरावर पोहोचण्यासाठीचा एक नकाशाच आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपासून ते अनुभवी व्यावसायिकांपर्यंत अनेकांसाठी ही एक मोठी संधी आहे. अगदी. पण या पदापर्यंत पोहोचण्याची परीक्षा, तिची तयारी आणि प्रत्यक्ष काम करतानाचे कायदेशीर नियम यांचा खूप मोठा गुंता आहे. खरं तर तो गुंता सोडवणं खूप गरजेचं आहे. हो ना. तो गुंता सोडवणे आणि माहितीच्या जंजाळात न अडकता या प्रक्रियेमागील खरा उद्देश समजून घेणं हेच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मुख्य ध्येय आहे. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे स्वतंत्र संचालक हे पद केवळ नावापुरतं नसतं. अच्छा. म्हणजे ते कंपनीच्या लेटरहेडवर मिरवण्यासाठी दिलेल्या शोभेचं पद अजिबात नाहीये. कॉर्पोरेट कंपन्यांचे निर्णय प्रत्यक्षात कसे घेतले जातात आणि तिथे एका पारदर्शकतेच्या रक्षकाची किती मोठी गरज असले याचं हे पद एक मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे ते मालक नसतात का कंपनीचे? नाही. स्वतंत्र संचालक हे कंपनीचे मालक किंवा प्रवर्तक नसतात. ते कंपनीच्या व्यवस्थापनावर त्रयस्थपणे लक्ष ठेवतात. म्हणजे बाहेरून नजर ठेवल्यासारखं. अगदी बरोबर. ते सामान्य भागधारकांच्या हिताचं रक्षण करतात आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टींना आळा घालतात. थोडक्यात सांगायचं तर ते कंपनीचा विवेक म्हणून काम करतात. क्या बात है. विवेक म्हणून. हो. त्यामुळेच या पदावर पोहोचण्यासाठी जी अधिकृत परीक्षा द्यावी लागते ती केवळ काही पुस्तकं पाठांतर करून पास होण्याची परीक्षा नाहीये. बर. ती एका अत्यंत मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी एक अत्यंत कठोर प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. ही जबाबदारी एवढी मोठी आहे की त्यासाठी उमेदवाराला कशा पद्धतीने तयार केलं जातं हे समजून घेणं खूप रंजक आहे. हो ना. एखाद्या व्यक्तीला या पदासाठी नेमक्या कोणत्या निकषांवर पारखलं जातं हे पाहिल्यावर या पदाचं गांभीर्य लक्षात येतं. डॉक्टर खरात यांच्या लेखानुसार या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय विचारपूर्वक तयार केला गेला आहे. हो, आणि त्याचे मुख्य 4 भाग आहेत. होय. जो पहिला आणि सर्वात मोठा भाग आहे तो थेट आपल्या देशाच्या कंपनी कायद्याशी म्हणजेच कंपनीज लॉशी जोडलेला आहे. पण इथे केवळ कायद्याची कलमं पाठ करणं अपेक्षित नाहीये, बरोबर? नक्कीच नाही. म्हणजे कंपनी कायदा 2013ची अत्यंत महत्वाची कलमं यात समाविष्ट आहेत, पण त्यामागील हेतू समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. उदाहरणार्थ कलम 149 हे स्वतंत्र संचालकांच्या पात्रतेबद्दल आणि त्यांच्या कार्यकाळाबद्दल बोलतं. पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे कलम 164. ते कशाबद्दल आहे? ते अपात्रतेचे निकष ठरवतं. म्हणजे कायद्याने अत्यंत स्पष्ट केलं आहे की त्या खुर्चीवर कोण बसू शकत नाही. अच्छा, म्हणजे आधीच फिल्टर लावलाय. अगदी. जर एखाद्या व्यक्तीचा भूतकाळात कोणताही आर्थिक गैरव्यवहाराचा इतिहास असेल तर त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला जातो. बापरे. याशिवाय कलम 166 मध्ये संचालकांची कर्तव्य स्पष्ट केली आहेत. ऑडिट कमिटी आणि नॉमिनेशन कमिटीची रचना कशी असावी हे कलम 177 आणि 178 मध्ये दिलं आहे. हे ऐकायला थोडं कोरडं वाटतंय. हो, हे सगळं वाचताना कदाचित कोरडं वाटू शकतं, पण प्रत्यक्ष कंपनी चालवताना जेव्हा रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्स होतात, म्हणजे संबंधित पक्षांसोबतचे जे आर्थिक व्यवहार असतात ते. हो तेच, तेव्हा हेच नियम स्वतंत्र संचालकाला त्यांचे अधिकार आणि त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देतात. शेड्यूल 4 मधील आचारसंहिता तर त्यांच्यासाठी एका मार्गदर्शक तत्वांसारखीच आहे. म्हणजे कंपनी कायदा हा एक प्रकारचा पाया आहे असं आपण म्हणू शकतो. पण फक्त कंपनी कायद्यावर विसंबून राहता येत नाही, कारण यातील बहुतांश कंपन्या या शेअर बाजारात लिस्टेड असतात. अगदी बरोबर. त्यामुळे साहजिकच शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी संस्था आपले स्वतःचे कडक नियम लागू करणारच.
याच कारणाने सिक्युरिटीज लॉ किंवा प्रतिभूती कायद्याचा अभ्यास यात अत्यंत महत्वाचा ठरतो. हो, इथे प्रामुख्याने सेबीच्या LODR म्हणजे LODR नियमांचा संदर्भ येतो, जे 2015चे नियम आहेत. होय. लिस्टेड कंपन्यांसाठी सेबीचे नियम अतिशय कडक असतात, कारण तिथे थेट सामान्य जनतेचा पैसा लागलेला असतो ना. नक्कीच. बोर्डाची रचना कशी असावी यावर नियम 17 आहे, ऑडिट कमिटीसाठी नियम 18 आणि इतर महत्त्वाच्या समित्यांसाठी नियम 19, 20 आणि 21 आहेत. पण हे एवढे नियम का आहेत? कारण कंपनीच्या मॅनेजमेंटने स्वतःच्याच कामाचं परीक्षण करणं योग्य नाही. त्यासाठी अशा स्वतंत्र समित्या लागतात. सोबतच इन्सायडर ट्रेडिंगचे नियम आणि कंपनीची महत्त्वाची माहिती केव्हा आणि कशी उघड करायची याच्या जबाबदाऱ्याही या अभ्यासक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. हे सगळं ऐकायला एखाद्या वकिलाच्या अभ्यासक्रमासारखं वाटतंय. पण इथेच अनेकांसाठी एक धडकी भरवणारा विषय समोर येतो. कुठला? बेसिक अकाउंटन्सी. हो, तेच. मूलभूत लेखाकर्म. आता मला सांगा, जर एखादी व्यक्ती HR क्षेत्रातून किंवा इंजिनिअरिंगच्या पार्श्वभूमीतून येत असेल हो. आणि तिला अचानक ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट, कॅश फ्लो किंवा फायनान्शियल रेशोज वाचायला लावले, तर तिचा गोंधळ उडणार नाही का? एका बिगर वित्तीय पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीने या अकाउंटन्सीच्या डोमेनचा सामना कसा करावा? खरं तर हा अनेक उमेदवारांच्या मनात येणारा अत्यंत नैसर्गिक प्रश्न आहे. पण इथे समजून घेण्यासारखी एक मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. या परीक्षेसाठी कोणालाही व्यावसायिक CA असण्याची किंवा बनण्याची अजिबात गरज नाहीये. इथे फक्त आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शियल लिटरसी अपेक्षित आहे. अच्छा, म्हणजे हे थोडक्यात गाडीच्या इंजिन आणि डॅशबोर्ड सारखं झालं. कसं काय? म्हणजे तुम्हाला गाडीचं इंजिन स्वतः हाताने बांधता येण्याची किंवा ते दुरुस्त करता येण्याची गरज नाहीये, पण गाडी चालवताना तुम्हाला समोरचा डॅशबोर्ड वाचता आला पाहिजे. अरे वा. डॅशबोर्डवरचे काटे पाहून गाडीत पेट्रोल किती आहे किंवा इंजिन गरजेपेक्षा जास्त गरम तर होत नाहीये ना, हे जसे एका चालकाला समजायला हवं, अगदी तसंच हे अकाउंटन्सीचं ज्ञान आहे. हे डॅशबोर्डचं उदाहरण अत्यंत चपखल आहे. हो ना? वकिली, HR किंवा अगदी माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रातून आलेल्या उमेदवारांनी अकाउंटन्सीच्या याच डॅशबोर्डवर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे. त्यांना ताळेबंद कसा बनवायचा, जर्नल एंट्रीज कशा करायच्या हे शिकण्याची अजिबात गरज नाहीये. बरं. पण तो तयार ताळेबंद वाचून त्यातील धोक्याचे इशारे कसे ओळखायचे, आर्थिक गुणोत्तरे पाहून कंपनी खड्ड्यात तर जात नाहीये ना याचा अंदाज कसा घ्यायचा हे त्यांना शिकायचंय. आणि ज्यांची फायनान्सची पार्श्वभूमी आहे त्यांचं काय? जे उमेदवार आधीपासूनच फायनान्स किंवा CA पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्यासाठी हा अकाउंटन्सीचा डॅशबोर्ड वाचणं अत्यंत सोपं असतं. पण त्यांनी स्वतःला तिथेच न थांबवता कायद्याचा भाग आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा खऱ्या अर्थाने या सर्वांचा आत्मा आहे असं मला वाटतं. अगदी 100%. पारदर्शकता, उत्तरदायित्व, सेक्शन 135 अंतर्गत येणारी CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्वतः बोर्डाचं मूल्यमापन कसं करावं या नैतिक आणि प्रशासकीय तत्वांचा यात समावेश होतो. हो. आता हा एवढं अवाढव्य आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम पाहिल्यावर कोणालाही वाटू शकतं की यासाठी लाखो रुपयांचे कोचिंग क्लासेस लावावे लागतील किंवा महागडी पुस्तकं विकत घ्यावी लागतील. हो, तेच. पण इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्याही महागड्या क्लासची गरज नाहीये. याचं रहस्य एका मोफत सरकारी पोर्टलमध्ये दडलं आहे. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट विश्वात येऊ पाहणाऱ्या अनेक दिग्गजांनाही याबद्दल माहिती नसते. खरंच? हो. इंडिपेंडंट डिरेक्टर्स डेटा बँक पोर्टलवर तब्बल 42 ई-लर्निंग मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. हे मॉड्यूल्स अधिकृत आहेत, अत्यंत दर्जेदार आहेत आणि सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहेत. 42 मॉड्यूल्स? बापरे. हो. हे मॉड्यूल्स मुख्यत्वे 5 श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. कोर गव्हर्नन्स, कंप्लायन्स आणि रिस्क, फायनान्शियल लिटरसी, एथिक्स आणि सेक्टोरल मॉड्यूल्स. अच्छा. सर्वात महत्त्वाची आणि दिलासा देणारी बाब म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न याच 42 मॉड्यूल्सवर आधारित असतात. आणि या प्रत्येक मॉड्यूलच्या शेवटी एक पोस्ट असेसमेंट क्विज सुद्धा असते ना? हो, असते. ज्यामुळे उमेदवाराला स्वतःचं ज्ञान तपासता येतं. त्यासोबतच या पोर्टलवर अमर्यादित मॉक टेस्ट उपलब्ध आहेत. उमेदवार वाटतील तितक्या वेळा या सराव परीक्षा देऊ शकतात. वेळ व्यवस्थापन कसं करावं आणि प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव कसा असेल हे पाहण्यासाठी या टेस्ट खूप उपयुक्त ठरतात. नक्कीच. लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे जर एखादी व्यक्ती पूर्णवेळ नोकरी करत असेल तरीही रोज फक्त 1 ते 2 तास देऊन 4 ते 6 आठवड्यात या परीक्षेची उत्तम तयारी करणं शक्य आहे. हो, अगदी सहज शक्य आहे. पण थांबा,
मला इथे थोडा प्रतिवाद करायचा आहे. म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. जर ही सगळे 42 मॉड्यूल्स मोफत आहेत, प्रश्न कुठून येणार हे माहीत आहे आणि मॉक टेस्ट देण्यासाठी कोणतीही मर्यादा नाहीये, तर मग या परीक्षेची एवढी भीती किंवा ताण का असतो? हा, खूप चांगला प्रश्न आहे. लोक यात नापास का होतात? यामागे काही भयानक तांत्रिक कारणं दडलेली आहेत का? तुम्ही बरोबर ओळखलत. खरी अडचण आणि ताण हा अभ्यासक्रमाचा नसतोच मुळी. खरी कसोटी असते ती परीक्षेच्या वेळेशी, वातावरणाशी आणि अत्यंत कठोर तांत्रिक नियमनांशी. म्हणजे तांत्रिक अडखळे जास्त आहेत. हो, मॉक टेस्टमध्ये जाणवणारी तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी एका वेगळ्याच आणि अत्यंत निर्दयी पातळीवर असते. तिथे एका छोट्याशा चुकीलाही माफी नसते. असं का? कारण ही एक प्रॉक्टर्ड परीक्षा आहे. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वेबकॅमच्या माध्यमातून उमेदवारावर सतत पाळत ठेवली जाते. अरे बापरे, म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस हा एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखाच अनुभव असतो तर? हो, तसंच काहीसं. सुरुवातीला स्लॉट बुकिंग थेट डॅशबोर्डवरून करावं लागतं. रोज 2 वेळा हे स्लॉट्स उपलब्ध असतात, दुपारी 2 ते 3 आणि रात्री 8 ते 9. पण यात एक अत्यंत कडक नियम आहे, ज्याला अनिवार्य 1 दिवसाचे अंतर किंवा 1 डे गॅप रूल म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे समजा एखाद्याने सोमवारी परीक्षेचा स्लॉट बुक केला, आता ती परीक्षा पास हो, नापास हो किंवा इंटरनेट गेल्यामुळे मध्येच रद्द हो, पुढचा स्लॉट थेट बुधवारीच मिळतो. म्हणजे मंगळवारी कोणतीही परीक्षा देता येत नाही. अगदी बरोबर. आणि या परीक्षेसाठी तांत्रिक आवश्यकता अत्यंत काटेकोर आहेत. केवळ लॅपटॉप असणं पुरेसं नाही, 2 MBPS किंवा त्याहून अधिक गतीचं स्थिर ब्रॉडबँड कनेक्शन असणं अनिवार्य आहे. मोबाईल हॉटस्पॉट चालत नाही. अच्छा, हॉटस्पॉट नाही चालत. नाही. वेबकॅम आणि मायक्रोफोन उच्च दर्जाचे आणि सतत चालू स्थितीत असावे लागतात. खोली पूर्णपणे शांत आणि चेहऱ्यावर प्रखर प्रकाश असलेली हवी. सिस्टम चेकिंगसाठी 15 मिनिटे आधी लॉग इन करणं बंधनकारक असतं. बापरे, एवढे नियम. आता गंमत पहा, जर परीक्षा सुरू असताना वेबकॅममध्ये दुसरा एखादा चेहरा चुकून जरी दिसला किंवा बॅकग्राऊंडला एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा किंवा गाड्यांचा आवाज आला, तर काय होतं? तर ते AI सिस्टम ती परीक्षा काही सेकंदात तिथेच रद्द करू शकते. बापरे. 75 मिनिटांची ही परीक्षा असते आणि वेळ संपताच ती आपोआप ऑटो सबमिट होते. उमेदवाराला विचार करण्यासाठी एक अतिरिक्त सेकंदही मिळत नाही. हे खरंच खूप ताण देणार आहे. पण चला, समजा उमेदवार ह्या सगळ्यातून यशस्वीपणे पार पडला आणि त्याने परीक्षा पास केली. हो, लगेचच सर्टिफिकेट मिळतं, जे सद्यस्थितीनुसार कायमस्वरूपी वैध मानलं जातं. पण इथे एक अत्यंत धक्कादायक आणि कठोर नियम आहे, ज्यावर विश्वास बसणं कठीण आहे. कोणता नियम? पहिला पास झालेला प्रयत्न हा अंतिम असतो. म्हणजे फर्स्ट पासिंग अटेम्प्ट इज फायनल. हो, हा नियम खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे अगदी डार्ट्सच्या खेळासारखं आहे, जिथे तुमचा पहिला नेम कायमचा नोंदवला जातो. एकदा डार्ट बोर्डवर लागला की तोच अंतिम स्कोर. होय, आणि हा नियम अनेक उमेदवारांची झोप उडवतो. पण हे असं का? समजा एखादी व्यक्ती अगदी काठावर म्हणजे 60-61% पास झाली आणि तिला वाटलं की अरे रे, मला तर 90% मिळवायचे होते. मी पुढच्या आठवड्यात जास्त अभ्यास करून पुन्हा परीक्षा देते आणि माझा स्कोर सुधारते. नाही, तसं करताच येत नाही. तर कायद्यानुसार तसं करता येत नाही का? तो काठावर पास झालेला स्कोर आयुष्यभर त्यांच्या प्रोफाईलवर तसाच कोरलेला राहतो. 100% तो स्कोर कधीच बदलता येत नाही आणि म्हणूनच या नियमामागील कारण समजून घेणं महत्वाचं आहे. काय कारण आहे यामागे? पोर्टलवर अमर्याद मॉक टेस्ट देण्याची सवलत आहे. पण अनेक लोक असा विचार करू शकतात की पाहूया ना एकदा प्रत्यक्ष परीक्षा देऊन, नशीब असेल तर पास होऊ, नाहीतर पुढच्या महिन्यात परत देऊ. हो, हा विचार अनेक जण करतात. हाच कॅज्युअल अप्रोच किंवा निष्काळजीपणा टाळण्यासाठी हा नियम बनवला आहे. जर नशिबाने कोणी काठावर पास झाला तर तो कमी स्कोर कॉर्पोरेट कंपन्यांना नेहमी दिसत राहील. अच्छा. एखादी मोठी कंपनी अशा कमी स्कोर असलेल्या संचालकाला आपल्या बोर्डवर का घेईल? नापास झाल्यास एक रिपोर्ट नक्की मिळतो, ज्यात कोणते डोमेन कमकुवत आहेत ते समजतं, पण बरोबर उत्तरे कधीच दाखवली जात नाहीत. म्हणजे स्वतःला शोधून काढावी लागतात. हो, त्यामुळे जोपर्यंत उमेदवाराची परिपूर्ण तयारी होत नाही, तोपर्यंत त्याने मैदानात न उतरणंच शहाणपणाचं ठरतं. हे खरोखरच उमेदवारांना अत्यंत सावधगिरी बाळगायला लावणार आहे. पण एकदा का हा खडतर टप्पा पार केला आणि सर्टिफिकेट हातात आलं की अनेकांना वाटतं आता संपलं, आता फक्त खुर्चीवर बसायचं. पण तसं नाहीये ना. हो, तसं अजिबात नाहीये. तिथून पुढे कॉर्पोरेट अनुपालनाचं म्हणजे कंप्लायन्सचं एक अत्यंत कडक घड्याळ सुरू होतं. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय?
हे एक टिकटिक करणारं घड्याळ आहे. डेटा बँकमध्ये नाव नोंदवल्यापासून बरोबर 2 वर्षांच्या आत ही परीक्षा पास होणं बंधनकारक असतं. होय. जर मुदत संपत आली असेल तर 1,000 रुपये आणि त्यावर 18% GST भरून फक्त 1 वर्षाची मुदतवाढ किंवा एक्सटेन्शन मिळवता येतं. म्हणजे एकूण 3 वर्षांचा वेळ मिळतो. आणि खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा या 3 वर्षातही उमेदवार परीक्षा पास करू शकत नाही. हो, कारण तसं झाल्यास डेटा बँकमधून त्या उमेदवाराचं प्रोफाईल कायमचं डिलीट केलं जातं. पूर्णपणे डिलीट. हो, सगळं संपतं आणि त्यांना पुन्हा नव्याने फी भरून शून्यापासून अर्ज करावा लागतो. इतकंच नाही तर सततचे अनुपालन म्हणजे ऑनगोईंग कंप्लायन्स देखील तितकंच महत्वाचं आहे. ते कसं काय? एखाद्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक, पत्ता किंवा त्यांचं सध्याचं पद यात काहीही बदल झाल्यास 30 दिवसांच्या आत डेटा बँकमध्ये ते अपडेट करणं कायद्याने बंधनकारक आहे. बरं. सोबतच IICA तर्फे दरवर्षी कपॅसिटी बिल्डिंग रिपोर्ट तयार केला जातो, जो प्रत्यक्ष बोर्ड इव्हॅल्युएशनमध्ये वापरला जातो. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतो. विचारा. प्रोफाईल कायमचं डिलीट करणं आणि शून्यापासून पुन्हा नव्याने अर्ज करायला लावणं, एवढी प्रचंड कठोरता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय का दाखवत आहे? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हे घड्याळ आणि ही कठोरता का गरजेची आहे? याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष बोर्डरूममध्ये एका स्वतंत्र संचालकाची जबाबदारी अत्यंत मोठी असते. अच्छा. जे लोक या प्रक्रियेबद्दल गंभीर नाहीत, जे केवळ स्वतःच्या रेझ्युमेवर वजन वाढवण्यासाठी हे नाव लावू इच्छितात, त्यांना या व्यवस्थेतून गाळून बाहेर काढण्यासाठी ही यंत्रणा तयार केली आहे. बरोबर. स्वतंत्र संचालक हे कोणाचेही मित्र, नातेवाईक किंवा होयबा म्हणून त्या टेबलावर बसलेले नसतात. ते तिथे सामान्य गुंतवणूकदारांचं प्रतिनिधी म्हणून बसलेले असतात. त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा एका दुर्लक्षामुळे हजारो कोटींचं नुकसान होऊ शकतं आणि सर्वसामान्य लोकांची आयुष्यभराची कमाई बुडू शकते. हे खूप गंभीर आहे आणि म्हणूनच या सगळ्या कठोर परीक्षा आणि नियमांचं मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्ष बोर्डरूममध्ये या संचालकांवर येणारी प्रचंड कायदेशीर जबाबदारी. हो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आता वास्तविक जगातील कवच म्हणजेच कायदेशीर संदर्भाकडे वळावं लागेल. कंपनी कायदा 2013चं कलम 149(4) स्वतंत्र संचालकांच्या पात्रतेची व्याख्या करतं. हो, त्यात बरेच निकष आहेत. यात फायनान्स, कायदा, मॅनेजमेंट, सेल्स, मार्केटिंग ते अगदी प्रशासनापर्यंत अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यासाठी कायद्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पदवीची सक्ती केलेली नाहीये. कौशल्य, अनुभव आणि सचोटीवर अधिक भर दिला गेला आहे. पण जबाबदारी मोठी असली तरी या ओझ्याखाली संचालक चिरडून जाऊ नयेत यासाठी कायद्याने त्यांना एक भक्कम सुरक्षा कवचही दिलाय. कोणतं कवच? कलम 149(1) अंतर्गत दिलं जाणारं सेफ हार्बर हे अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक कलम आहे. जर कंपनीच्या मॅनेजमेंटने काही गैरव्यवहार केला तर स्वतंत्र संचालकाला तभीच जबाबदार धरलं जाईल जर तो प्रकार त्यांच्या माहितीने, त्यांच्या स्पष्ट संमतीने घडला असेल किंवा त्यांनी त्या गैरव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल. म्हणजे हे सेफ हार्बर मला एका छत्रीसारखं वाटतं. छत्रीसारखं? ते कसं? पाऊस पडत असताना तुमच्याकडे छत्री असली तरी ती आपोआप तुम्हाला वाचवत नाही. ती छत्री तुम्हाला स्वतःच्या हाताने जागरूकपणे उघडून डोक्यावर धरावी लागते. तशीच ही कायद्याची ढाल आहे. अगदी बरोबर. पण मला सांगा, एखाद्या गैरव्यवहारात मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं हे प्रत्यक्ष बोर्ड मीटिंगच्या संदर्भात सिद्ध करणं प्रत्यक्षात किती कठीण असतं. कारण कागदोपत्री तर मॅनेजमेंट सर्व काही अगदी व्यवस्थित आणि कायदेशीरच दाखवणार ना. जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडलं तर लक्षात येईल की कायद्याने दिलेलं हे सेफ हार्बर गृहीत धरता येत नाही. मला माहीत नव्हता हा बचाव कोर्टात सहसा टिकत नाही. अच्छा. कारण कायदा प्रतिप्रश्न करतो. जर तुम्हाला माहीत नव्हतं तर तुम्ही मीटिंगमध्ये योग्य प्रश्न का विचारले नाहीत, तुम्ही तिथे काय करत होतात? बरोबर आहे. म्हणूनच इथे मीटिंगचे मिनिट्स आणि डॉक्युमेंटेशन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. जर एखाद्या संचालकाला एखाद्या कराराबद्दल शंका असेल आणि त्यांनी मीटिंगमध्ये त्यावर आक्षेप घेतला असेल तर तो आक्षेप कागदोपत्री अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला आहे की नाही याची खात्री करणं ही त्या संचालकाची जबाबदारी असते. हे खूप महत्वाचं आहे. याच पारदर्शकतेसाठी शेड्यूल 4 नुसार एक विशेष तरतूद आहे.
वर्षातून किमान एकदा सर्व नॉन इंडिपेंडंट डिरेक्टर्स आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला बाहेर काढून फक्त आणि फक्त स्वतंत्र संचालकांची एक वेगळी बैठक होणं बंधनकारक आहे. म्हणजे इतर कोणाचा दबाव नसावा म्हणून. अगदी. जेणेकरून ते कोणत्याही दबावाशिवाय मोकळेपणाने कंपनीच्या कारभारावर चर्चा करू शकतील. ही जबाबदारी आणि हा ताण इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने अनेक कंपन्यांमध्ये जाऊन फक्त सह्या करू नयेत यासाठी ही मर्यादा घातली आहेत. होला. सेबीच्या LODR नियम 25 नुसार एका व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लिस्टेड कंपन्यांच्या बोर्डवर स्वतंत्र संचालक म्हणून राहता येतं आणि जर ती व्यक्ती आधीच कुठल्या कंपनीत पूर्ण वेळ संचालक किंवा व्यवस्थापकीय संचालक असेल तर हा आकडा थेट 3 वर येतो. म्हणजे कोणीही फक्त नावापुरते 10-15 कंपन्यांमध्ये संचालक राहू शकत नाही. तिथे पुरेसा वेळ आणि पूर्ण लक्ष द्यावंच लागतं. बरोबर. हा जो आपण संपूर्ण प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की ही फक्त एक परीक्षा नाहीये. हे एक पूर्ण स्थित्यंतर आहे. नक्कीच. 4 डोमेनचा सखोल अभ्यास करण्यापासून 42 मॉड्यूलची तयारी करणं, त्यानंतर अत्यंत कडक प्रॉक्टरिंग असलेल्या AIच्या नजरेखाली परीक्षा देणं आणि सरतेशेवटी प्रत्यक्ष बोर्डरूममध्ये सेफ हार्बरचा हुशारीने वापर करून कंपनीचे आणि लाखो गुंतवणूकदारांचे हित जपणे हा अत्यंत गांभीर्याने आणि निष्ठेने घेण्याचा विषय आहे. खरंच. माहितीच्या या युगात नव्याने कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या किंवा व्यवसायाच्या सर्वोच्च पातळीवर कसे निर्णय घेतले जातात हे समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे ज्ञान अत्यंत सशक्त करणार आहे. अगदी बरोबर. आपण सुरुवातीला ज्या बंद दारांआडच्या बोर्डरूमबद्दल बोललो होतो त्याचे दरवाजे या सखोल चर्चेमुळे आता नक्कीच थोडे किलकिले झाले आहेत. हो, नक्कीच. पण जाता जाता एक विचार करायला लावणारी गोष्ट. आपण कलम 149 बद्दल बोललो, ज्यानुसार स्वतंत्र संचालक होण्यासाठी योग्य कौशल्य आणि अनुभवाची गरज आहे. पण कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पदवीची सक्ती किंवा अट नाहीये. हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जर या प्रवेशद्वारावर फक्त ही एकच IICAची परीक्षा पहारेकरी म्हणून उभी असेल आणि कोणतीही पारंपरिक पदवी बंधनकारक नसेल तर भविष्यात भारतीय कंपन्यांच्या बोर्डरूममध्ये अगदी अनपेक्षित क्षेत्रांतून आलेले लोक दिसू शकतील का? म्हणजे नक्की कोण? उदाहरणार्थ एखादा सायबर सिक्युरिटीत काम करणारा तंत्रज्ञान दिग्गज, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारा समाजशास्त्रज्ञ किंवा अगदी कला आणि डिझाईन क्षेत्रातील एखाद्या द्रष्टा व्यक्ती. हे लोक स्वतंत्र संचालक म्हणून मोठ्या कंपन्यांना दिशा देताना दिसतील का? हां, विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि जर खरोखरच तसं झालं तर भारतातील कंपन्या चालवण्याची ती जुनी पारंपरिक पद्धत मुळापासून बदलेल का? या प्रश्नावर आपण नक्की विचार करूया. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.